हेची देवा पै मागतो हेची देवा पै मागतो हेची देवा पै मागतो सेवा अखंडित सेवा अखंडित सेवा अखंडित करण सेवा अखंडित करण सेवा अखंडित देवा पै देवा पै संग हेची देवा पै मागतो देवा पै मागतो देवा पै
अखंडित अखंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा Hare Rama, Hare Rama.
हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, जन्म होता भलते आती, परीण चुके हरिभक्ती, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा, नामा मने कमळापती, येथे द्यावे पुढता पुढती, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. पांडुरंगा करू प्रधान नमन, पांडुरंगा करू प्रधान नमन, पांडुरंगा करू प्रधान नमन, पांडुरंगा करू प्रधान नमन, चरण संतासी, चरण संतासी, चरण संतासी, पांडुरंगा कृपा मला दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कला ज्ञानम ज्योतार्थावतारम कलंकांक तेजोदि कामोदि वक्रम कलानी शवादा तनोदार्धध्यम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञान देवम. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर
मध्यवित्रे जननी देवाची मनोजव मार्गतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुबटा शिवघोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नबादे क्रोधकाम जयंतिया केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दाना लागोनी तेवी कथा पाच करावया धाडणी भक्ता लागे तू पावसे निर्वाणी ऐका दोघवा मागेन यवंत प्रवीक्ष मम वाच मेनम प्रसुप्तां संजीव यज्ञ किल शक्ती धरस्वदांना अन्योच हस्त शरण ध्वगादीन प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल हेची देवा पैमागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त काळी प्राप्त वेळी भगवंताच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग अथवा आपल्यासारख्या भाग्यवान मंडळींपुढे म्हणून दाखवलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढीवाड लाडके भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा चार चरणाचा परमात्म्याकडे मागणारा गोड असा अभंग आहे. विठ्ठल चार कडव्याचा अभंग आहे नामदेवरायचा. या अभंगामध्ये श्री संत नामदेव महाराज जगाच्या मालकाकडे मागतात. अर्थात संत मागत नाही पण देवाने आग्रह केला आणि देव जर आपल्या दारी आला तर मागण्याचा न्याय आहे म्हणून श्री संत नामदेव महाराज देवाकडे मागतात. देवा तुला द्यायचं असेल तर एक दे हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. हे देवा मला काही देऊ नको फक्त तुझ्या चरणाची सेवा दे. देवाचे चरण नामदेव महाराजांनी मागून घेतले आणि ऐका देवा हे चरण जिथे तुमचे स्थित आहेत अखंड मला या चरणाचं दर्शन जिथे होईल त्या पंढरीचा वास पाहिजे. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. एवढंच नाही देवा मग जर का चरणाची सेवा दिली पंढरीचा वास दिला आणि सदा संग हरिदासांचा दिला तर मग ऐका ना जन्म हो का भलते याती परी न चुके हरिभक्ती. कितीही यातनेचा हा जन्म असला तरी आम्हाला पुन्हा पुन्हा इथे पाठवलं आणि आमची हरिभक्ती आमच्या जीवनामध्ये घडली तर तीच हरिभक्ती चुकू देऊ नको हे नामदेवरायचं देवाकडे मागणं आहे. आणि हे देवा ऐका चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा जन्म होका भरते याची परीन चुके हरिभक्ती या वरील मागण्या जर पूर्ण केल्या तर मग ऐका तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. या युक्तीप्रमाणे नामदेव महाराज सांगतात की जसं तुकोबरायचं मग ते पुन्हा पुन्हा आमची येण्याची तयारी आहे. किती दुःख असलं तरी देवा नामा म्हणे कमळापती याची द्यावे पुढता पुढती. आणि मग इथे आल्यानंतर काय द्या चरण सेवा अखंडित आणि ते चरण जिथे स्थित आहेत त्या पंढरीचा वास. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. झाला आपलं कीर्तन. विठ्ठल असा अभंगाचा सरसर अर्थ आपल्यासारख्या भाग्यवान मंडळींपुढे मांडलेला आहे. बोलू नका तिकडे फक्त पुण्यात शांततेने चालणं नाव म्हणा. अरे बा हो मावशी बागी बागी चालले थोडं राहिलं बघ आता एक तास बोलायचं नाही आता कोणी हा फक्त ऐकत राहायचं. बोलणार मी ऐकायचं तुम्ही कारण मला बोलणाऱ्याच्या माझ्या मीटरचं बिल मला भेटणार आहे. तुम्हाला ऐकण्याचं काहीच भेटणार नाही पण ऐकून उद्धार होणार आहे हे मात्र तेवढंच निश्चित आहे.
म्हणून ऐकणाऱ्याने ऐकत राहावं, सांगणाऱ्याने सांगत राहावं. फार गोड सुंदर नियोजन आहे. अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्पपरिहार देणं उचित आणि गरजेचं. परिहार द्यायचा तो श्री संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या प्रेमळ असणाऱ्या तीर्थक्षेत्र जळगाव शहरामध्ये आपल्या पवित्र पावन असणाऱ्या मोहाडी रोड जळगाव या पंचक्रोशीत परिसरात चालत असलेला आपला अखंड नाम संकीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा 11 हवन कुंडी महायज्ञ सुद्धा उद्या आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सुंदर वातावरण आहे. हळूहळू का होईना पण लोक येत आहेत. आज दिंडी सोहळाही झाला आणि आता आपण कीर्तन श्रवण करत आहोत. अप्रतिम असं नियोजन आहे. ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला ते परमस्नेही श्रद्धेय आदरणीय भक्तपरायण माझे परम मित्र, वारकरी संप्रदायातलं मोठं नाव, ज्यांनी कमी वयामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपली प्रगती केली असे आदरणीय भक्तपरायण या जळगाव जिल्ह्याचं भूषण आमचे गोपाल महाराज दापोरीकर, त्यांच्या प्रेमापोटी माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला. सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. आदरणीय हरिभक्तपरायण श्री मयूर अरुण ठाकरे त्यांच्याच आयोजनाने आहे का बाबा, सगळ्यांचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे आणि शिवसमर्थ फाउंडेशनद्वारे या ठिकाणी हा कार्यक्रम चाललेला आहे. फार सुंदर वातावरण. उद्याची तयारी जोरामध्ये चालू आहे कारण एवढ्या लोकांना अन्नदान मिळालं पाहिजे. त्यांची काळपात त्यांची तळमळ बरोबर आहे. जागर असला की असंच फजिती होते. म्हणून आपण सगळ्यांनी उर्वरित वेळामध्ये चिंतन पाहण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी माझे परममित्र परमश्री श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण दीपक महाराज कोठवीकर आमच्या परिसराचं भूषण आहे. फार गोड गायन करतात. महाराजजी या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने आदरणीय हरिभक्तपरायण परमश्री श्रद्धेय आमचे पंकजी महाराज मानमोडीकर ते उपस्थित आहेत. आदरणीय गोपाल महाराज उपस्थित आहेत. आदरणीय मंगलनाथ महाराज आपण काय बरोबर आहे ना, मंगल महाराज आपले निजरेमान राहणार पण ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या पद्धतीने सगळे बालगोपाल मंडळी पिणेकऱ्यांपासून इथलेच आहेत जळगावचे तुमचे विद्यार्थी बाबाही उपस्थित आहेत. वा वा विद्यार्थी वर्ग, कीर्तन ऐकण्याकरता आलेले सगळे महानुभाव, ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी, सगळ्यांचे कोटी कोटी आभार. या ठिकाणी आमच्या प्रेमापोटी सगळी मंडळी उपस्थित आहे. ज्यांच्याकडे फराळाची व्यवस्था झाली ते सारबेटेकर निकम परिवारामध्ये आपण त्या ठिकाणी फराळाची उत्तम व्यवस्था केली. आनंदाने सगळे वारकरी त्यांच्या ठिकाणी त्या सगळ्या वारकऱ्यांनी फराळ केला. त्यांचेही कोटी कोटी आभार व्यक्त करतो. आता आला आवाज, आता बँड चाललाय ना त्यामध्ये आता बरोबर तसं जाऊ. आता ते बंद झालं म्हणून हा आवाज आला. चला आता आहे सगळ्यांच्या चरणाविंद कोटी कोटी वंदन करतो. आयोजकांचे पुरुष एकदा आभार. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपण कथा श्रवण करवित होतात ते परमस्नेही श्रद्धेय कथा व्यास हरिभक्तपरायण राजेंद्रजी जोशी महाराज जळगाव फार मोठ्या तळमळीने या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी कथा संपन्न केली. पुनश्च मी त्यांचे महाराजांचे कोटी कोटी आभार व्यक्त करतो. परिसरातून पंचक्रोशीतून आलेली सगळी प्रेमी मंडळी आपले पुनश्च एकदा कोटी कोटी आभार. आणि प्रत्येकाला एक सूचना करतो, ऐका कीर्तन ऐकताना. आता कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना सूचित करतो की जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये भजन होईल हाताने अजिबात टाळी वाजवायची. तुम्हाला माझी भाषा कळते का मावशी? मग काबं करणार नाही तुम्हाला. तुमची भाषा एवढी मुख्यमंत्र्याला कळून गेली, आमची भाषा तुम्हाला का करणार आहे? ती कळायलाच पाहिजे आहे. सगळ्यांना सूचना करतो, जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये भजन होईल हाताने अजिबात टाळी वाजवू नका, मुखाने भजन करू नका, पण 1 तास सर्वांगाचे कान देऊन चिंतन ऐका. विठ्ठल आज आपला सप्ताहातला जागर आहे, मागणीचा दिवस आहे.
वारकरी संप्रदायामध्ये काही नियम लावले गेले, काही परंपरा लावल्या गेल्या. पहिला दिवस असला की कीर्तनकाराने नामाचं महत्व सांगावं, त्या भगवान परमात्म्याच्या शुभ नावाने सुरुवात करावी. मधल्या काळामध्ये स्थिती परद्वैत पर ज्ञान भक्ती वैराग्य सांगितलं तरी अडचण नाही. पण 1 ते 6 दिवस तुम्ही आपण जी भगवान परमात्म्याची सेवा केलेली असते त्या सेवेचं फळ म्हणून जगाच्या मालकाकडे आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून काल्याच्या आदल्या दिवशी तुम्ही आपण जागरला सर्वानुमती कीर्तनकाराने देवाकडे मागावं. म्हणून आज जो अभंग घेतलाय तो नामदेव रायाचा आहे आणि नामदेव रायांनी तुमच्या माझ्या हिताचं मागणं परमात्म्याकडे केलंय. मग तेच मागणं परमात्मा कधी पूर्ण करतो? उद्या काल्याच्या प्रसादाने. उद्याच्या काल्याच्या प्रसादाने. मग या ठिकाणी सप्ताची सांगत आहोत ते परमात्मा आपलं मागणं पूर्ण करतो. आज सप्ताचा 7वा दिवस जागरची कीर्तन सेवा आणि या जागरच्या निमित्ताने घेतलेला अभंग नामदेव यांचा 4 चरणाचा घोडे. या अभंगामध्ये श्री संत नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे मागतात. पण मला एक प्रश्न पडतो, सुरुवातीला वेळ झालेला आहे का? नामदेव महाराज 18 पगड संतांपैकी एक संत आहेत. कोण? नामदेव महाराज यांच्या हातून भगवान परमात्म्यानं दूध प्यावा हा अधिकार ज्या नामदेवरायांचा होता तेच नामदेव महाराज फक्त महाराष्ट्रापुरता संप्रदायाचा प्रचार केला नाही, तो वारकरी संप्रदायाचा प्रचार पंजाब प्रांतापर्यंत नेला आणि त्यांच्या ग्रंथामध्ये आपले काही अभंग नमूद केले, ज्या अभंगाच्या माध्यमातून आज आपण पहा त्याही धर्माने त्याही सगळ्या लोकांनी या संप्रदायाची पताका मांडली. तसेच श्रेष्ठत्व ज्यांना प्राप्त झालं, ज्यांच्या हातून देवदूत पिला आणि भगवान परमात्म्याचे पहिले लढीवाळ भक्त आणि या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती जगभरामध्ये पसरली त्या नामदेव रायाचा अभंग आहे. मग ते नामदेव महाराज संत आहेत, ते देवाकडे मागतात असं तुमचं मत आहे. पण आम्ही आतापर्यंत असं ऐकत आलोय, जे संत आहे ते कधी मागत नाही, जे मागतात त्यांना संत म्हणू नाही. मुद्दा ऐका सुरुवातीला. जे संत आहेत ते कधी मागत नाही आणि जे मागतात ते संत नाही. तुम्ही म्हणाल असं का? हो, जे संत असतात ते कधी मागत नाही आणि जे मागतात त्यांना संत म्हणू नये. माझे गुरुवर गोड सांगायचे, बेटा अरे ज्याने खिसा आहे तो साधू नाही. हैराणीतलं वाक्य नेमकं नाही का? ज्याने खिसा आहे तो साधू नाही, ज्याने खिसा नाही तो साधू. बरं आहे, म्हणजे समजी राहिलं. एवढा अंतर जर आहे तर मग ते सोपं नसतं. पण चला, जसे नेते लोक लांबून बोलतात, काही चुकीने बी बोलायला गेलं बॅरिकेड लाईन ते लबाड बोलत असतात म्हणून ते इथे येऊन बोलत असतात, लांब बोलत असतात. आम्ही खरं बोलतो पण आता दूर झालो. म्हणजे ग्रंथाचा आधार आहे तरी लोक बरोबर दिसत आहेत. ज्या अर्थी तुमची टाळी पडली त्या अर्थी माझा असा भाव आहे की तुम्हाला कीर्तन समजतंय, तुम्ही ऐकताय. नाही तर काहीच नाही, कीर्तन मग काही सांगा त्या नुसता आपला चेहराकडे दत्त असतो. बरं, तो काहीच नाही, हसाळा रडावा काही सांगा त्या नुसता आपला तोंडकडे. आपलं कीर्तन वैगे तरी तसाच चेहरा. शेवटी त्याला बाजूला त्याला सांगे ना कीर्तन वैगे. हा वैगे का? तुका गोया झाड आलेला होता का? काय लढायचा माहिती तुला समजलं नाही का याला कीर्तन म्हणतात बा असं? अरे कीर्तनकाराने कीर्तनामध्ये पंढरी सांगितली तर डोळ्यापुढे पंढरी आली पाहिजे. कीर्तनकाराने कीर्तनात आळंदीचं वर्णन केलं तर डोळ्यापुढे आळंदी आली पाहिजे. कीर्तनात जळगावचं वर्णन केलं तर जळगाव डोळ्यापुढे आलं पाहिजे. असं दुसरा नाही माणूस ज्याचं वर्णन केलं ते डोळ्यापुढे येणं हे हुशार श्रोत्याचं काम असतं, त्याला ते कळतं. म्हणून फार सुंदर आपण सगळेजण ऐकतायत. पुन्हा ऐका. मी वाक्य कीर्तनाच्या सुरुवातीला असं म्हटलो की नामदेवराय संत संत कधी मागत नाही, मागतात त्यांना संत म्हणू नये. तुकोबारायचं तर स्पष्ट मत आहे, जे दुसऱ्याच्या पुढे हात पसरवतात त्यांच्या जगण्याचा धिक्कार असतो. हात पसरी दिने तुका म्हणे कधी जमान सिंगणे, तुका म्हणे कधी जमान सिंगणे, तुका म्हणे कधी जमान
वाजवा ताली. ज्याला म्हणता येईल त्याने म्हणाल सोबत नाही ते मी तर प्रयत्न करत म्हणा एकदा वर म्हणाल तू वरणावर आठी घेऊ आजूबाजूला विचार करा वरतून खाली कसं काही होते येत आहे ज्याचं त्याचं एक लपक असते गायन ही एक कला आहे गाणाऱ्याने गात राहावं आणि तो आनंद आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो एवढी ताकद आमच्या वारकरी संप्रदायाच्या या मंडळीमध्ये तुकोबारांचं मत आहे ते दुसऱ्याच्या पुढे हात पसरवतात त्यांच्या जीवनाचा धिक्कार असो असं म्हणणारे तुकाराम महाराज मग नामदेवराय जर त्यांचे समकालीन संत असतील 18 पकड संतात त्यांचं नाव येत असेल तर नामदेवराय देवाकडे मागतात कसं मुद्दा आहे प्रत्येकाचा स्वभाव ठरलाय देवाचा स्वभाव जीवाचा स्वभाव आणि तुमचा माझा स्वभाव क्या बात आहे या अण्णा साहेब आमचे हृदयस्थ संप्रदायाचं मोठं नाव आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज जडकेकर माऊलींचं या ठिकाणी आगमन झालेले आपण एकदा टाळ्या वाजवून त्यांचे आभार व्यक्त करतो फार सुंदर या असं नाही चालणार हा प्रोटोकॉल असेल वा आता मला चिंता पडली तुमच्या पुढे काय बोलावं तरी बोलतो चला प्रत्येकाचा स्वभाव ठरलाय देवाचा जीवाचा आणि संतांचा स्वभाव आहे परंपरेनं पाहिलं तर संत मागत नाही त्यांच्या अनुवंशिकतेने पाहिलं तर संत मागत नाही भक्तीच्या जोराने पाहिलं तर संतांनी भक्ती करूनही देवाकडे कधी मागितलं नाही न मागणाऱ्याला अखंड मागायला लावतो त्याचं नाव देव आहे आणि न कारण असताना कायम मागत राहतो तो तुम्ही आपण म्हणजे जीव आहोत न मागणाऱ्याला मागायला लावतो तो देव कायम मागत राहतो तो जीव पण कधीही मागत नाही ते संत काही परंपरेनं पाहिलं तरी संत मागत नाही हे मात्र निश्चित आहे काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो मग जर का संत मागत नाही तर या भंगात नामदेवराय मागतात का त्याचं कारण असं आहे नामदेवराय प्रक्रिया सांगतात आतापर्यंत संत मंदिरातच जात असा भाव नाही कायम मंदिरात संत जातात पण मंदिरात जाता जाता जेव्हा मंदिरातला देव त्यांच्या दारी आणतात तर प्रक्रिया संप्रदायाने अशी सांगितली तुम्ही आपण जोपर्यंत मंदिरात जातो तोपर्यंत देवाकडे कधीच मागू नये पण जर का मंदिरातला देव आपल्या घरी आला तर त्याला मागितल्याशिवाय सोडू नये ही आतापर्यंतची प्रक्रिया मग नामदेवराय संत आहेत मंदिरात जात नाही असा भाव नाही पण नामदेवराय रोज मंदिरात जायचे आणि मंदिरात जाता जाता एवढा अधिकार होता की त्यांच्या हातून देवाने दूध प्यावं हा अधिकार नामदेवरायांचा पण ऐका ना मंदिरात जात होते तोपर्यंत देवाकडे मागितलं नाही पण देवच घरी आला तर त्याला मागितल्याशिवाय सोडू नये आतापर्यंतची प्रक्रिया आहे आपण कायम मंदिरात जातो काही संत असे की ते मंदिरात गेलेच नाही पण त्यांच्या दारी देव आल्याशिवाय राहिला नाही प्रकरण शबरीचं पहा 1000 वर्ष तप केलं त्या आश्रमामध्ये शबरी थांबली आश्रमाची सेवा केली रोज शबरी तिच्या अंतःकरणाने एकच म्हणायची आज मेरे रामजी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा आएंगे जब बुराई तो आसन पर बिठाऊंगी
मीठे मीठे वेद अपने हाथों से खिलाऊंगी साथ 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 लखन जी का दर्शन होगा आज मेरे राम जी का एवढ्या अंतकरणाने शबरीने रामाला बोलवलं माझं असं मत आहे. मंदिरात जातच नाही असंही नाही, पण काही संत मंदिरात गेलेच नाही पण देव बोलवल्याशिवाय राहिलेली प्रक्रिया. हजार वर्ष आश्रमाची सेवा केली. मातंग ऋषींच्या सांगण्यावर शबरी तिथं थांबली. ऋषींनी सांगितलं होतं शबरी तू देवाकडे जायचं नाही, पण जगाचा बाप तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. अंतकरणाने रोज सेवा करायची, रोज सेवा करायची. मावशी नेमन ऐका, शबरीने माहित होतं नाही देव भेटीकाने भेटी. शबरीने माहित नाही देव भेटीकाने भेटी, तरी शबरीने तिची आस्था सोडली नाही. पगार पडी का नाही पडी एक बी बाई माहित नव्हतं, पण कागदी फिरावं काय अडचण. एक बी बाईला माहित नाही पगार पडेल की नाही पडेल, पण तरी प्रेमाने आग्रहाने कोणावर तरी विश्वास होता आणि तुम्ही कागद घेऊन गेले. बरं कागदी मागायला मी केवढी दमदाटी. या बायांनी कधीच माहेर पाहिलं नाही आणि त्या माहेरामध्ये ते जिल्हा परिषद शाळेत जाऊन त्या मास्तरला धमकायचं. तो म्हणे मावशी एवढं दम काढू नका, तुमचा मास्तर मरी घ्या, मी आता नवीन लागेले आहे. असं यापणा करू नका. नाही नाही मग नाही ऐकायचं. त्यांनी काय केलं, कोणी बी तुकडं कोणी बी जोडी दिलं, कोणाचं नाव कोणालाही देऊन टाकलं, पगार निघून गेला. सोपं नाही. नुसतं एकमेकला ओटीपी देखील चित्तच लागायची नाही महिलाच. नुसतं पाहायचे की आजी माझं एक मत आहे की माहीत नव्हतं पडिकाने पडी, पण ज्या आस्थेवर तुम्ही प्रयत्न केले. शबरीला माहित नव्हतं देव येत नाही, पण साधूच्या शब्दावर विश्वास होता की मी मंदिरात जाणार नाही, पण मंदिरातला देव मला भेटल्याशिवाय राहणार नाही. शबरी मंदिरात गेलीच नाही असं माझं मत नाही. मला सांगा एखाद्या कथाकाराने किंवा एखाद्या ग्रंथात असा उल्लेख आहे का शबरीनं बॅग भरली आणि शबरी अयोध्येला गेली. एकाही ग्रंथात असं म्हटलं नाही की शबरीने बॅग भरली आणि शबरी अयोध्येला गेली. आणि शबरीने प्रयत्न केला असता अयोध्येला गेली असती, पण गेलीच नाही. पण तिच्या विश्वासाने तिच्या भक्तीने जगाचा बाप तिच्या दारी आला. मग प्रक्रिया असं म्हणते संत मंदिरात जातच नाही असं नाही. मंदिरात जातात तेव्हा संत कधी मागत नाही, पण जर का मंदिराचा देवच आपल्या दारी आला तर त्याला सोडायचं नाही, ही प्रक्रिया. मग त्या नामदेवराय रोज मंदिरात जायचे, पण ठरलं होतं देवा ज्या दिवशी तू माझ्या दारी येशील त्या दिवशी मी तुझ्याकडे मागितल्याशिवाय राहणार नाही. मग प्रक्रिया ठरली. नामदेवराय वाळवंटामध्ये कीर्तन करायचे. कीर्तन करण्याकरता ज्ञानोबारांनी चाल गायची. सगळे संत टाळकरी म्हणून राहायचे. कीर्तन वाळवंटामध्ये रंगलं. कोणीतरी सांगितलं की नामदेवराय कीर्तन करतायत. ते कीर्तन ऐकण्याकरता जगाचा बाप बीट सोडून गेला. जगाच्या मालकाने नामदेवरायच्या कीर्तनात यावं आणि त्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याने सुद्धा नाचावं. ही परंपरा म्हणजे एकच काळी झाली चंद्र
जायचे पण ताकद होती कीर्तनाची की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकाने यावं आणि एवढ्या कीर्तनात रंगावं की अवस्था झाली. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर आणि भगवान परमात्म्याचा पितांबर गळला एवढे देव रंगले. रंगता 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 मग जगाच्या मालकाने नामदेवरायांना सांगावं, नामदेवा रोज तुम्ही माझ्या मंदिरात येतात, मंदिरात येत होतात, तुमच्या हातून मी दूध पिलो पण ऐका ना, तुमच्या हातून पिलेल्या दुधाची जेवढी चव मला वाटली नाही त्याच्याही पलीकडे अमृतासारखी चव मला तुमच्या वाणीची वाटली, तुमच्या कीर्तनाची वाटली. या तुमच्या कीर्तनात आल्यानंतर मला मनसोक्त आनंद आला आणि तुम्ही म्हटला होता मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही रोज मंदिरात यायचा, मी तुम्हाला आग्रह केला नामा काहीतरी मागा. तुम्ही म्हणायचे देवा ज्या दिवशी माझ्या भक्तीच्या जोरावर तू माझ्या दारात येशील त्या दिवशी मी तुला सोडणार नाही. तुम्ही रोज मंदिरात यायचं पण आज हाच मंदिराचा देव तुम्ही तुमच्या कीर्तनात बोलवला, मी तुमच्या दारी आलोय, सांगा तुम्हाला काय पाहिजे. नामदेवराय संत होते, मागत नाही पण देवाने आग्रह केला म्हणून माझ्या नामदेवरायांनी देवाकडे तुमच्या माझ्या हिताचं मागावं, अहंकार संपलं. याची देवा प्रेमा श्री संत नामदेव महाराज देवाकडे मागतात, देवा काही नको तुझी चरण पाहिजे. हेची देवा प्रेमागत चरण सेवा अखंडित. काही नको देवा मला तुझ्या चरणाची सेवा पाहिजे. आतापर्यंत संतांनी तेच मागितलं, घेई मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. भगवान परमात्मा असायला लागले, म्हणायला लागले नामदेवा अरे संसारी जीव राहिले असते तर ल्यावे खावे बरे असावे, सदैव हिची करी हा संसारी चांगलं काम चांगलं असावं, हे संसारातलं काहीतरी माझ्याकडे मागून घेतलं असतं. तुम्ही माझे चरण का मागतात. नामदेवराय म्हटले देवा या विश्वाची ताकद एकीकडे आणि तुझ्या चरणाची ताकद एकीकडे. तुलाच तुझ्या चरणाची ताकद माहित नाही पण मला माहिती आहे तुझ्या चरणात किती ताकद आहे, म्हणून मला तुझे चरण पाहिजे. देवाचे चरण मागून घेतले. चरण काय ताकद आहे सर देवाच्या चरणाच्या एका. देवाचे चरण ते देवाचे चरणच.
हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पवित्र तीर्थ आपण गंगा मानतो. गंगेचं नाव फक्त तोंडात घेतलं तरी सकळ दोष जातात, हा न्याय. वाचे म्हणती गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा. पवित्र तीर्थ गंगा आहे. गंगेचं नाव फक्त तोंडात घेतलं तरी सुद्धा सकळ दोष जातात, पाप जातात. ऐका ना, त्या गंगेचं स्नान केलं तर मग विचारूच नका इतकं पुण्य. ज्या गंगेचं नाव तोंडात घेतलं तरी सकळ दोष जातात, त्या गंगेचं स्नान केलं तर विचारूच नका किती पुण्य असेल. अरे तीच पवित्र गंगा ज्या परमात्म्याच्या अंगुष्ठापासून उत्पन्न झाली, त्या देवाच्या चरणाची ताकद किती असेल. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. म्हणून आपण मंदिरात गेलो का पहिले देवाचे पाय धरतो. आणि आतापर्यंत तुम्ही आपण एकमेकाला भेटलो तर आपण एकमेकांच्या पायाला हात लावतो. देवाचे पाय ते देवाचे पाय. लोक आम्हालाही आग्रह करतात, महाराज 2 मिनिटं का असेल आमच्या दाराला पाय लावा. तुमचे पाय लागले तर बरोबर. मी नेहमी विचार करतो, जर आमच्या पायाने उद्धार झाला असता तर आम्ही गाळेगाव फिरतोच ना. जर पायाने उद्धार झाला असता तर आम्ही फिरलो असतो. सुरतमध्ये तर फार आग्रह असतो मला. मी सुरतला नेहमी जातो. सुरतला गेलं की पहा तुम्ही सुरतकरांचं प्रेम. नको का बसायला जागा असेल आपण सुरतकर बोलवतात, या आणि तुमचे पाय आमच्या दाराला लावा, घराला लावा. छोटे छोटे घर असतात पण हृदयाने फार मोठी लोक आहेत. छोटस घर बोलवायला पाठवलं, महाराज आमच्याकडे या, पाय लावा. आपण तिथे जायचं. 15 बाय 15चा रूम, तिथं स्पॉट, तिथंच सगळी देवपूजा व्यवस्था सगळं तिथेच असतं. आपण समोरच बसायचं. आपल्या समोर बाई त्या तिच्या लेकरांना सांग वैरे खाणे 10 रुपयात दूध पिशवी घेऊन ये. तो पडत पडत जातो, दुधाची पिशवी आणतो, आईला देऊन टाकतो. आपण तिथेच बसायचं. माय आपला समोरच फोडत, बरोबर. थोडा बी भ्रष्टाचार नाही. आपला समोरच फोडानं आपला समोरच टाकानं देत रे, तुला तुले दिराय ना, बरं. थोडा बी भ्रष्टाचार नाही. पाहत राहायचं नुसतं. इतकं प्रेम सुरतमध्ये. घर लहान लहान आहेत पण हृदयस्थ लोक आहेत सुरतला. एकदा मला एकाने बोलवलं, म्हणे या आमच्याकडे स्नान करा. आता मुक्काम होता, स्नान करायला गेलो. छोटासा रूम, तिथेच बाथरूम, बाजूला माठ ठेवलेला. आता आंघोळ करायला गेलो. आंघोळ करता करता 2-3 दिवस जास्त नावले वागे माटा समज खाली नवीन नको म्हणतात. प्रेम म्हणजे प्रेम. तिथे लोक बोलवतात, या बाबा तुमचे पाय लावा. पण आमच्या पायात तेवढी ताकद नाही, तेवढी ताकद जगाच्या मालकाच्या पायात. किती ताकद आहे. रामायणामध्ये आम्ही गोड भाव ऐकतो. परमात्म्याच्या पायाची ताकद ऐका किती गोड आहे. आणि देवाच्या पायाची ताकद जेव्हा तुलसीदासांनी सीतामाईला विचारली, 14 वर्षाचा वनवास करत असताना सीतामाई जेव्हा प्रभू बरोबर होत्या आणि एक दिवस नाशिकच्या त्या पंचवटीमध्ये जेव्हा मुक्काम पडला आणि त्या एका झोपडीमध्ये सीतामाई बसलेल्या होत्या वनवासाला असताना, तर तुलसीदासांनी मजा म्हणून विचारलं आणि सहज प्रश्न केला, सीते सांग तुझं कसं चाललेलं आहे. सीतेनं दिलेलं उत्तर किती गोड आहे. सीतामाईला प्रश्न केला तुलसीदासांनी, सीते सांग तुझं कसं चाललेलं आहे. तर सीतामाईला दिलेलं उत्तर आहे. उत्कंठा भरून आली, डोळ्यामध्ये पाणी होतं. सीतामाई सांगते तुलसीदासांना दिलेलं उत्तर किती गोड आहे का. अहो मी अयोध्येत 1000 कोटीचं सुख मला होतं पण मी त्या सुखाचा त्याग केला. पण ऐका, त्या 1000 कोटीच्या अयोध्येच्या सुखापेक्षा या वनामध्ये मला अधिक सुख प्राप्त होतं. कारण त्या अयोध्येत माझ्या देवाचे पाय मला कधी कधी दिसायचे. मी रोज त्या पायावर इथं डोकं ठेवून झोपते, म्हणून मला त्या पायातली ताकद वाटते. त्या पायातलं सुख मला इथे प्राप्त होतं. जे सुख अयोध्येत नाही ते सुख या वनात आहे. हे अनुभवलं सीतेनं. का? देवाच्या चरणाची ताकद. काय गोड सांगितलं सीतेने. सिया राम म्हणून चरण अनुरागा, अवध सहस सम प्रिय पदुरागा. राम सिया राम, सिया राम, जय राम, राम सिया राम, सिया राम, जय राम. सिया राम म्हणू चरण अनुरागा, अवध सहस सम प्रिय पदुरागा. अरे अयोध्येच्या 1000 कोटीच्या सुखापेक्षा मला या वनात सुख वाटतं. कारण माझा विसावा म्हणजे माझ्या देवाचे पाय माझ्या हृदयाजवळ येते. ही देवाच्या पायाची. वनवासाला जात असताना एक दिवस गोदावरीच्या तीरावर मुक्काम पडला. गोदावरी दुभंग वाहत होती आणि सीतेने सांगितलं, प्रभू
एवढ्या रात्री या तीरानं त्या तीराला कसं काय जायचं, या तीरानं त्या तीराला कसं जायचं, एखाद्या नावेची व्यवस्था करावी लागेल. मग एखादा नावाडी विचारायचा. विचारलं, प्रभूने सांगितलं की या प्रांतामध्ये गोदावरीच्या तीरावरती केवट नावाचं पात्र राहत होतं. रामायणात गोड प्रसंग आहे. त्या केवटाकडे जा, तो केवट नावाडी आहे, त्याच्याकडे तुम्हाला नाव मिळेल आणि त्या नावाच्या साह्याने या तीरानं त्या तीराला आपण जाऊ शकतो. जगाचा बाप, जगाचा मालक केवटाच्या दारी आला. केवटाला आवाज दिला. केवट बाहेर निघाला. पाहिलं की जगाचा बाप आपल्या दारी आलेला आहे. पण आता ओळख दिली तर देव लगेच निघून जातील. आपण जर उशिरा ओळख दिली तर कमीत कमी देव थांबतील. केवट नावाचं पात्र सांगितलं जातं. प्रसिद्ध नावाडी होता. पण त्याचा एक गुणधर्म होता केवटाचा. ऐका, केवट नाव चालवायचा, दिवसा जे भाडं घ्यायचा तेच केवट रात्री घ्यायचा. केवटाचा हरिपाठ पाठ नव्हता. केवटाला ग्रंथ माहित नव्हते, संत माहित नव्हते, पंत माहित नव्हते, पण नीतिमत्ता चांगली. जे दिनले ते राहते, फसवणूक नाही. केवटाच्या दारी जगाचा बाप आलेला आहे आणि जगाच्या मालकाने केवटाकडे मागावं. मागी नाव रे केवटू नाही मान. त्या केवटाला सांगावं, केवटा मला तुझे नाव पाहिजे, तुझे नाव मला मिळेल का? केवटाने स्पष्ट नकार दिला. मी रात्री माझे नाव देत नसतो. अरे माझं जाऊ दे, माझ्याबरोबर सीताबाई आहेत, या सीतेकडे बघून तरी मला तुझे नाव दे. गोदाबाईच्या या तीराला त्या तीराला जायचंय, बाईकडे बघून तरी मला नाव पाहिजे, पण माझे नाव दे. भगवान परमात्म्याला नकार दिला आणि स्पष्ट नकार की माझे नाव तुम्हाला मिळणार नाही. नकार दिला. लखनजी तापले. लखनजी म्हटले, वेड्या, अरे तुला कळतं का तू कोणाला नाही म्हणतो? कोणाला नाही म्हणावं आणि कोणाला हा म्हणावं, तुला कळतं का तू कोणाला नाही म्हणतोय? जगाचा बाप, जगाचा मालक तुझ्या दारी आलाय. या देवात इतकी ताकद आहे की एका सेकंदामध्ये लाख नाव तयार करू शकतो. एवढी ताकद आहे देवाची. केवट म्हणे, जर या तुमच्या देवाची एका सेकंदात लाख नाव तयार करण्याची ताकद असेल तर पुन्हा देवनं मनकडे आणणं काय करून घ्यायचं त्याचं? जर एक सेकंदामध्ये लाख नाव तयार करण्याची ताकद तुमच्या देवात असेल तर मग तुमच्या देवाचं माझ्याकडे आणलं कसं? माझी नाव देवाला अजिबात मिळणार नाही. मी रात्रीच्या वेळेस नाव देत नाही. मध्ये आले. केवटाच्या पत्नीने सांगितलं, केवटाला, हो असं करू नका, जगाचा मालक दारी आलेला आहे, त्यांचं जाऊ द्या, पण ते सीतामाईचा विचार करा. रात्रीची वेळ आहे, बाईच्या जातीने एवढ्या रात्री कुठे जावं, नाव देऊन टाका. केवट म्हणतो, अगं तुला माहित नाही, हा तो बाप आपल्या दारी आलेला आहे की ज्याचे पाय आपल्याकडे यावेत याकरता काहींची हयाती गेली, पण हा देव त्यांच्या स्वप्नात आला नाही. परमार्थ करून देव त्यांच्या स्वप्नात आला नाही. आपण न परमार्थ करता या देवाचे पाय चालत आपल्या दारी आलेले, त्या देवाला विना पाहुणचाराचा कसा पाठवायचा? हे आपल्या जीवनातली संधी आहे, ती चालत आलेली. त्या संधीचं सोनं आपण करून घेतलं पाहिजे. केवट म्हणतो, मी नक्कीच देवाला नाव देईन, पण माझी पूर्ण प्रक्रिया केल्याशिवाय मी देवाला नाव देणार नाही. शेवटी केवटाला कुठेतरी दया आली. केवट पळत आला. केवटाने पुन्हा सांगितलं, देवा थांबा, मी आता तुम्हाला थोडं थोडं ओळखलं. देव म्हणे, थोडं थोडं ओळखलं? म्हणे, हा, मी आता तुम्हाला थोडं थोडं ओळखलं. पूर्ण ओळखलं नाही, पण थोडं थोडं. म्हणजे कसं काय रे थोडं थोडं? देवाला लिंक लागली. म्हणे, कमीत कमी आता तरी हा याची नाव देईल, याला आपली ओळख पटली बुवा, कमीत कमी आपल्याकडे आपल्याला आता नाव देईल, आपली व्यवस्था होईल. म्हणे, देवा मला तुमच्याकडे पाहिल्यानंतर आठवण झाली, मी माझ्या डोळ्यांनी एकदा तुम्हाला पाहिलं. देव म्हणे, कुठं पाहिलं? म्हणे, मी असं पाहिलेले, तुम्ही एकदा जात असताना तुम्ही एका दगडाला पाय लावला आणि त्या दगडाची बाई झाली. देव म्हणे, ते तसं नव्हतं, माझ्या हातून तिचा उद्धार होता, अहिल्या होती. म्हणजे मला काहीच माहित नाही, पण मी असं पाहिलेलं आहे की असं ऐकलेलं आहे, तुमच्या पाय त्या दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हणजे बरं बरं, कमीत कमी ओळखतो तो खरं. म्हणे, मग म्हणे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, हेच तुमचे पाय, त्या पायाला लागलेली गजकड एका रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगडाला तुम्ही हा पाय लावला. हा पाय लावल्याबरोबर दगडाची बाई झाली. तरी देव ऐकत नव्हते. अरे म्हणे, ते तसं नाही होतं, तिला श्राप होता, माझ्या हातून तिचा उद्धार होता. म्हणजे काहीच माहित नाही, मला चांगलं माहितीये, याच पायाने त्या दगडाची बाई झाली. म्हणजे तुझं काय मत आहे? म्हणूनच मी तुम्हाला नाव देत नाही, हेच तुमचे पाय दगडाला लागले, दगडाची बाई झाली. मी गरीब नावाडी आहे, तुमचे पाय जर माझ्या लाकडाच्या नावेला लागले आणि त्या लाकडाच्या नावेची जर बाई झाली, एकच वागत वागत मी नाके दमे नको म्हणे वागतो. एकच वागतं मला नको.
देव म्हणे आरती तो सगळी होतं तू माझा उद्धार काहीच माहित नाही पण मला चांगलं माहिती देवा आणि तुमचे पाय त्या दगडाला लागले तर दगडाची बाई झाली पण त्या पायाची ताकद नव्हती त्या पायाला लागलेल्या रजकणाची ताकद होती म्हणून माझं असं ठरलेलं आहे माझ्या लाकडाच्या नावेला तुमचे पाय लागतीलच पण ते स्वच्छ झाल्याशिवाय मी तुमचे पाय माझ्या नावेवर ठेवू देणार नाही जगाचा बाप म्हणतो मग सांग तुला काय करायचंय म्हणजे मी तुमच्या पाय माझ्या स्वतःच्या हाताने धुवून काढीन ते स्वच्छ झाले का तपासेल आणि मगच माझ्या नावेमध्ये बसवली काय भक्ती असेल तेवढ्याची शेवटाने जगाच्या मालकाला थांबवलं ऐका आणि जगाच्या मालकाची सेवा केली शेवटाने काठवट आणलं जुन्या काळामध्ये काठवट असायचं लाकडाचं का मातीचं माय बोला ना कोणाकडे बोलतात नाही का कशाचं लाकडाचं बाबा ज्या जुन्या बाया आहेत त्यांना माहिती ते लाकडाचं नवीन बायांना काहीच माहित नाही काही म्हणे मातीचं राहील का ते पाण्यामध्ये ते लाकडाचं होतं लाकडाचं आता जुनं सगळं गेलं सगळं नवीन आलं त्याच्यामुळे आता काही गोष्टी अजिबात आपल्याला त्या कळत नाही लाकडाचं होतं लाकडाचं काठवट आणलं भगवान परमात्म्याचे पाय त्याच्यात ठेवायला लावले आणि केवटाने ते पाय धुवायला सुरुवात केली जेव्हा भगवान परमात्म्याचे पाय केवळ धूत होता तर जगाचं सुख त्याला प्राप्त झालं असा भास त्याला व्हायचा आणि जे पाय कीर्तन करून आमच्यापर्यंत येऊ शकले नाही ते पाय न कीर्तन करता त्याच्या दारी आलेले होते परमार्थ करून तो देव आमच्या दारी आला नाही पण केवटाच्या दारी तो देव आला आलेल्या संगीचं सोनं केवटाकडून शिकावं सामान्य नावाडी जगाच्या मालकाला ओळखतो त्याचा पाय त्या काठवटीत टाकला पायावर पाणी टाकतो पाय स्वच्छ धुतो उजवा पाय धुवून झाला म्हणे देवा हा पाय आता बाजूला करा आणि तुमचा डावा पाय ठेवा देवाने उजवा धुतलेला पाय बाजूला केला पण परिणाम असा तो पाय अगोदरच ओला होता म्हणून तो मातीवर पडला आणि त्याला माती लागली आणि ठरलं होतं केवटाचं की थोडीही घाण मला चालणार नाही मी स्वच्छ केल्याशिवाय तुम्हाला नावेत बसू देणार नाही देवानं उजवा पाय बाजूला केला तो पाय भरला होता मग डावा पाय धुवायला सुरुवात केली देव म्हणे अरे हा उजवा तो भरी घ्या म्हणजे मग आपलं ठरेल शे भरलेला पाय चालणार नाही हा धुतलेला डावा बाजूला करा आणि भरलेला उजवा ठेवा आता जो धुतला होता डावा तो बी पाणीनं भरलेला होता त्याला माती लागली पुन्हा तो पाय भरला देव म्हणे करा ते आऊ भरी घ्या म्हणे मग तुम्ही आपलं ठरेल अजिबात चालणार नाही आता धुतलेला उजवा बाजूला करा आणि भरलेला डावा ठेवा देव म्हणे येडा आखी रात निघी जाई बराबर आम्हा पण मला याच्यातून मुक्त कर नेमकं सांग थंडीचे दिवस आहेत नेमकं काय करू केवट म्हणे काय देवा तुम्हाला एवढं कळत नाही का तुम्ही जगाचे विश्वाचे मालकात ही सृष्टी तुम्ही निर्माण केली जो पाय तुमचा भरला त्या पायाने तुम्ही उभे राहा एका पायाने उभे राहा देव म्हणे एका पायाने उभं राहण्याची ताकद माझ्यात नाही मी उभा राहिलो की माझा झोल जातो केवट म्हणे मग तुमचा झोल जातो ना तर ज्या पायानं तुम्ही उभे राहिले त्या हातानं तुम्ही आधार घ्या भगवान परमात्मा म्हटला केवटा मी कोणाचा आधार घेऊ सांग केवट म्हणतो देवा तुम्हाला एवढं कळत नाही का एका पायानं उभे राहा आणि झोल जात असेल तर तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवा काय केवटाच्या जीवनातली भक्ती असेल एका पायाने परमात्म्याला उभं केलं आणि त्याने देवाचा हात केवटाच्या डोक्यावर पडला आणि बस हरी कृपे त्याचा नाश झाला ही अवस्था भगवान परमात्म्यानं कृपा केली आणि पहा पाय धुवून स्वच्छ केले जगाच्या मालकाला सीतामाईला लखनजीला त्या नावेत बसवलं आणि गोदामाईच्या त्या तीराला सोडण्याकरता केवळ गेला एका पायाची ताकद आणि या तीरानं त्या तीराला गेला जिथे दुसरा तीर आला तिथे उतरणार तेवढ्यामध्ये पुन्हा परिणाम असा घडला बरोबर उतरवायच्या वेळेस केवटानं नाव फिरवलं पुन्हा केवट नाव फिरवणार पुन्हा नाव घेऊन गेला पुन्हा उतरवताना नाव फिरवून आणली पुन्हा नाव घेऊन गेला पुन्हा उतरवताना नाव फिरवून आणली अशा गोदामाईच्या 4 चक्रा मारल्या शेवटी परमात्मा तापले परमात्मा म्हणायला लागले केवटा अरे असं का करतो रात्रभर पहिले जागवलं पाय धुवायचे सांगितले तर पाय धुवू दिले नावेत बसलो आता आमची वेळ झाली आणि उतरायला आलो मग नेमका तू ती नाव का फिरवतो आणि आम्हाला उतरवलं आमच्या ठिकाणावर देव तापले आणि केवटानं दिलेलं उत्तर ऐका किती गोडे केवट म्हणतो देवा या गोदाबाईच्या माझ्या नावेत मी तुम्हाला 4च चक्रा मारल्या तरी तुमची जीवावर आली या गोदामाईत माझ्या नावेनं तुम्हाला 4च चक्रा मारल्या तरी तुमची जीवावर आली तुम्ही आम्हाला 84च्या मारायला लावल्या सांगा आमची किती जीवावर आली असेल आम्हाला जर 84च्या मारायला लावल्या
तर आम्हाला किती जीवावर आली असेल, पण ताकद आहे का परमात्म्याच्या पायाची? 84 लक्षाच्या दुःखातून मुक्त होण्याची ताकद फक्त त्या देवाच्या पायात आहे. म्हणून केवटाने केलेली त्या देवाच्या पायाची सेवा. म्हणून नामदेवराय देवाला सांगतात, देवा काही देऊ नको, पण तुझे चरण मला पाहिजे. चरण सेवा अखंडित. काही नको देवा, फक्त तुझे चरण पाहिजे. आतापर्यंत संतांनी देवाचे चरणच मागितले का? त्या चरणाने तुमचा माझा उद्धार आहे. आणि आयत देवा, ते चरणच नाही तर ते चरण जिथे स्थित असतील त्या पंढरीचा वास मला अखंड दे आणि संतांचा संग दे. अभंगाचं दुसरं ते चरण जिथे स्थित असतील त्या पंढरीचा वास. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. हे देवा तुझे चरण तर देस, हेची देवा पै माधव चरण सेवा खंडित. पण ते चरण जिथे स्थित आहेत, सम आहेत, त्या पंढरीचा वास. संत पंढरपूर मागून घेतात का? त्यांच्या जीवनातलं ते तीर्थ. वैष्णवाच्या जीवनात तीर्थ, व्रत आणि नाव. वैष्णवांच्या जीवनातलं तीर्थ आहे पंढरीची वारी. आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थ व्रत. वैष्णवांच्या जीवनातला व्रत आहे. व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखीना. आणि वैष्णवांच्या जीवनात एक जीवलक कंठस्थ परमात्मा आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. नाम विठोबाचे घेईन निवाचे बीज कल्पांतीचे तुका. मग पंढरीचाच वास का मागितला? त्याला कारण आहे, कारण संतांचं माहेरघर पंढरपुरे. सासरी किती सुख असलं तरी स्त्रियांना 2 वेळा माहेरात जावं वाटतं. किती सुख असलं तरी. का? सरकुत्या पडलेला बाप असेल, त्याची अवस्था नसेल, तर तो 90 वर्षाचा बाप पोरीला पाहिलं की आनंदाने बाहेर येतो आणि लेकीच्या डोक्यावरून हात फिरवतो. 50 लाखाच्या गाडीत पोरगी आली असेल, पण घरात असेल नसेल मोठमोठा असेल ना तिच्या डिक्कीत टाकतो, पण तिची पिशवी रिकामी जाऊन देत नाही. ही माहेराच्या बापाची ताकद आहे. तिथे गेलं की तो बाप पाहिला की बाय पाहिली की जीवाला सुख प्राप्त होतं, प्रदान होतं. तसं प्रत्येक संतांचं माहेरघर पंढरपूर. पंढरी माझे माहेर साजन. किंवा ज्ञानोबारांना विचारलं तर ज्ञानोबाराय स्वतः सांगतात, जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आगोदया. आणि नाथ बाबांना विचारलं तर नाथ महाराज फार अंत करणारे सांगतात, माझे माहेर पंढरी. Hare
तर संत सांगतात आमचं माहेरघर पंढरपूर आहे आणि तिथे संत जातात. का? किती सुख सासरे असलं पण माहेरात गेल्याशिवाय समाधान नाही. तसं तो का म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे आणि ते पाय परमात्म्याचे स्थित आहे ते म्हणजे पंढरीमध्ये. पंढरपुराची ताकद किती आहे का? इतर तीर्थात जे सायास करून मिळतं ते पंढरपुरामध्ये सहज मिळतं. तुम्ही आपण 7 दिवस जे आटापिटा केली, आपण एकत्रित आलो, कायम परमार्थ करतो. कशा करता? जरा कान देऊ नये का? आपण कायम परमार्थ करतो. मोक्षाची प्राप्ती आपल्याला व्हावी या करता. मग मोक्ष प्राप्त करण्याकरता लोक काशीला जातात. मग काशीचा नियम आहे की काशीत मेल्यावर मोक्ष पण जिवंतपणे मोक्ष. काशीत गेलात तर मरावं लागतं तर काशीमध्ये मोक्षाची प्राप्ती आहे. जिवंतपणे काशीत मोक्ष नाही. मग काहू तुकाराम महाराज तुम्ही म्हणतात इतर तीर्थात जे सायास करून मिळतं ते पंढरीत सहज मिळतं. मग जर का मोक्ष आम्हाला काशीमध्ये मेल्यावर मिळत असेल तर तेच मोक्ष तुमच्या पंढरपुरात जिवंतपणे मिळतं का? तुकोबारांच्या प्रमाणे तो का म्हणे मोक्ष देखिल्या कळश तात्काळ हा नाश अहंकाराचा. आणि नुसतं भगवान परमात्म्याचा कळस या डोळ्यांनी पाहिला तरी मोक्षाची प्राप्ती होते. हे पंढरीचं सुख आहे. ही पंढरीची ताकद आहे. त्याच्याही पलीकडे कधी कधी लोक खंत करतात पैसा राहिला असता तर केदारनाथ गेलो असतो, पैसा राहिला असता बद्रीनाथला गेलो असतो, पैसा राहिला असता तर अनेक तीर्थावर गेलो असतो, पैसा राहिला असता तर गंगे स्नान केलं असतं. पैसा नाही म्हणून तीर्थ करता आले नाही असं मनाला कधीच खेद वाटून घेऊ नका. का? तुम्ही आपण वारकरी आहोत आणि आपलं जे माहेर आहे पंढरी, हे पंढरी सगळ्या तीर्थाचं पुण्य प्रदान करणार तीर्थ. म्हणाला असं का? इतर तीर्थावर जाण्याकरता पैसे लागतात पण पंढरीला एकदा तरी माणूस पायी गेला तर सगळी व्यवस्था लोक करतात. पैशाची गरज नाही. किती गरीब असला तर त्याने पंढरीला एकदा जावं. का जावं? त्याचं कारण आहे का? या भारतामध्ये मुख्य 350 गंगा आहेत. एक गंडकी नेपाळला आहे आणि 349 छोट्या मोठे तीर्थ गंगा या भारतामध्ये स्थित आहेत. ऐका, 349 गंगा या भारतात आहेत आणि 350 नेपाळला आहे. ते नेपाळ आपलंच होतं. पण माझं मत असं आहे की 350 गंगेचं दर्शन घडलं नाही तर जीवाला कधीच खेद वाटून घ्यायचा नाही. पंढरीची ताकद ऐका किती गोड आहे. अरे 350 तीर्थाचं पुण्य पाहिजे असेल तर एकदा पंढरीच्या चंद्रभागेत जा. कारण या 350 गंगा रोज मध्यान्ह काळात स्नानाकरता चंद्रभागेत येतात, कुंडलिकरायचं दर्शन घेतात आणि आमच्या वारकऱ्यांच्या पायावर नतमस्तक होतात. ही ताकद माझ्या पंढरीच्या तीर्थाची. ही ताकद पंढरीच्या तीर्थाची. म्हणून ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. असा देव कुठेच नाही. कसा आहे तो देव? विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दादा. आम्ही रोज वर्णन करतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे जे ध्यान. मकर कुंडले गणपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित. आणि तुकोबारांचं मत आहे आम्ही तिथं गेलो की मग तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. अप्राप्त सुख प्राप्त ज्या तीर्थावर गेल्यानंतर होतं ते माझं माहेर असलेलं पंढरपूर. त्या पंढरीचा अखंड वास द्यावा पंढरीचा. आणि एवढंच नाही देवा, तुझ्या पंढरीला येण्याकरता किंवा तुला प्राप्त करण्याकरता संप्रदायाने संतांनी एक प्रक्रिया शिकवली. हरिप्राप्तीचे उपाय दरावे संतांचे ते पाय. संतांच्या भेटीशिवाय, संतांच्या प्राप्तीशिवाय तुम्हाला मला जगाचा बाप भेटू शकत नाही. एकदा देव भेटणार नाही पण संत भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि संतांनी मध्यस्थी केली तर देव भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून जगाच्या मालकाकडे नामदेवराय मागतात देवा अरे फक्त पंढरीचा वासच नाही तर मला अखंड सदा संग हरिदासांचा, त्या संतांचा संग दे. का? आतापर्यंत संगतीने जीवन सुधारतय आणि संगतीने जीवन बिघाडतय. संगतीचा परिणाम जीवनही सुधारतं आणि संगतीचा परिणाम जीवनही बिघडतं. म्हणून आम्ही रोज गातो संतन के संग
ध्रुव जी की बन गई प्रल्हाद जी की बन गई म्हणून संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. प्रभू रामचंद्र बिभीषणजींना प्रभू रामचंद्रांची भेट झालीच असते, पण मध्यस्थी हनुमंतांनी केली म्हणून भगवान परमात्मा बिभीषणजींना भेटले. प्रक्रिया आहे की संत भेटले पाहिजेत. ते संतांचा संघ घडला तर देवा तुझी प्राप्ती होईल. म्हणून सदा संघ हरिदासांचा का संगतीने जीवन सुधारतं आणि संगतीने जीवन बिघडतं. संतांच्या संगतीत जाऊन उद्धाराला कारणीभूत झालेले आम्ही अनेक उदाहरणं पाहिले. त्यांच्या संगतीत गेलं की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. म्हणून आम्हाला संतांचा संघ पाहिजे, बाकी काही नाही. बरं पाहत तुम्ही कधी कधी संगतीने असं होतं, डेकनाच्या संगे किराजो गंगला कुसंगे नाडला साधू जैसा. कधी कधी सज्जन व्यक्ती सुद्धा कुसंगत व्यक्तीच्या बरोबर गेला की त्या संगतीने तो व्यक्ती नाडला जातो. रात्र बेरात्र जेव्हा महाराज लोक प्रवास करत असताना जर लघुशंकेला उभं राहायचं असेल तर व्यवस्थित जागा पाहून गाडी उभी करावी लागते, कारण आता मीडिया फार चाणक्य झाली. आमचा ड्रायव्हर एक दिवस म्हणे, बाबा रस्त्यावर आता वाघ फिरायला लागले, बिबटे फिरायला लागले, सिंह फिरायला लागले, रात्र बेरात्र आपण प्रवास करतो, चोरही तेवढे जाता माजले, गाडी थांबवली, फोडली, आटवलं, कोण विनाकारण हे करतं. म्हणून इथून बसलं की घरीच उतरायचं. पण एक दिवस मध्ये नाही, आपण थांबायचं रस्त्यावर लघुशंके करता. काय अडचण रात्री जायला, गाडी चालली होती पण तो अगदी भित्रा होता, नुसता घाबरे. पण त्याने विचार केला गाडी कुठे उभी करायची, बा त्या नुसता लाईट पाहिजे होता गाडी उभी करायला. नुसता लाईट पाहिजे, मग दिवसा पाहिजे, 2-4 लोक उभी पाहिजेत, म्हणजे मग प्राण्याचा धाक राहणार नाही, कुणी आपल्याला बोलणार नाही. त्याने आता त्याला त्याच्यातलं नॉलेज नाही, त्याने वाचलं दिसलं काही नाही. 2-3 फोकस होते. रस्त्याच्या बाजूला गाडी घेतली, गाडी लावली. मी लघुशंकेला उतरलो, लघुशंका करत होतो, गाडी लावलेली, मागे नाव लिहिलेलं युवा कीर्तनकार शुभम महाराज मंदानेकर. आता त्याने माहित नाही आई शाकाहारी हॉटेलचे का मांसाहारी हॉटेलचे, त्याला कळालं नाही. मद्यपान करून आलेले 2-4 जण बाहेर निघाले. त्यांनी गाडी पाहिली, ते विचार करत होते म्हणे, काय रात्रीचे 1:30 वाजले, कीर्तनकाराची गाडी इथे काय करते, काही लेणं नाही देणं नाही, काय होतं का मला सांगा. गाडी उभी, पण काय करत असेल. मग त्यांनी व्हिडिओ केला, फोटो काढले, मीडियाला प्रसिद्ध केले. घेणं देणं विनाकारणाची बदनामी झाली का, चुकीच्या संगतीत नुसती गाडी उभी केली तरी माणसाला बदनामी त्या याला जावं लागतं. मग जर चुकीच्या माणसाबरोबर संगत केली तर जीवन बर्बादच आहे, जीवनाचा उद्धार होणार नाही. कीर्तन चाललं होतं, कीर्तन आटोपलं. एक व्यक्ती कीर्तन आटोपल्यानंतर पाया पडायला येत होता, पण 2-4 कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला दाबलं, तिकडच्या तिकडे घेऊन गेले. मी विचार करत होतो की हा व्यक्ती कीर्तन आटोपल्यावर पाया पडायला येत होता, या लोकांनी त्या माणसाला पाया पडायला का येऊ दिलं नाही. मी एका वारकऱ्याला प्रश्न केला, बाबा काही असू द्या, सज्जन व्यक्ती होतं, पाय पडायला येत होते, काय येऊ दिलं नाही तुम्ही. म्हणजे तुम्हाला माहित नाही महाराज, त्यांनी विविध प्रकारच्या सेंटचा वास कसा येत होता. जर का तो वास तुम्हाला आला असता तुम्हाला काही खरं नाही म्हणे, तुम्ही आत घातलं तर सांगाशिवाय राहतात. आमचं एवढं केलेलं वाया गेलं असतं, म्हणून आम्ही त्याला तिकडेच पडवलं. कीर्तन आटोपलं, जळगावच्या बस स्टँडला उभा होतो. तोच व्यक्ती सकाळी सकाळी त्याचं नित्यनेम मद्यपान करून वस्तू घेऊन बाहेर निघाला. त्यानं बस स्टँडच्या बाहेर मला पाहिलं. तो म्हणे, हा कीर्तनकार रात्री कीर्तन करायला आला होता, लोकांनी मला पाया पडू दिले नाही, मी पाय पडायला आणि तू ढकली गेलं म्हणे लोकेशने. का आपला गलिमा लोकेशने चांगलाच किंमत नाही, म्हणजे पिण्याला सुद्धा स्वतः चांगला म्हणले चांगला किंमत नाही म्हणे. मला दूर पायाला दिलं, पण माझं काय भाग्य असेल, कीर्तनकारच आहे उभा आहे, मी आता त्याला पाय पडल्याशिवाय जाऊ देणार नाही. आता एकच साधा बस होती, ती बी लागली, कंडक्टर गर्दी नाही, कंडक्टर मला बोलाय, पटकन चला. मी जात होतो, त्याने मला अडवलं म्हणे, तर रात्रीचेच कीर्तनकार लोकांनी आपली इज्जत घेतली म्हणे यांच्यासमोर. आपण यांना सांगितलं पाहिजे की माझी काही चूक नव्हती, मी पाय पडायला येत होतो. पडत आला, त्याचं पार्सल सगळं हातातच होतं, तो कोणा नाव लिहिली त्यानं घर लई जायचं. त्यानं बरोबर मला पाहिलं, जवळ आला आणि मला म्हणे, महाराज रात्री तुम्हीच कीर्तन केलं, मी तुमच्या पाया पडायला आलो, पण आम्हाला लोकेशन चांगला किंमत नाही,
मला तर काही पयारी दिलं, पण आता मला तुम्ही भेटले, मला तुमचे पाय पडायचे आहेत. त्याला म्हणता आते म्हणे हा, अरे म्हणता गाडी लागली माझी, मला जायचंय. तो म्हणे नाही, गाडी 2 मिनिटं लेट जाईल, पण मी तुम्हाला पाय पडल्याशिवाय जाऊ देणार नाही. आता कंडक्टर मेरा गाभ आहे म्हणतो, एक काम कर. काय कंडक्टर म्हणतो थांबव 2 मिनिटं. त्याला म्हणतो पड रे पटकन पाय. त्याच्या हातात पिशवी होती. तो म्हणे कस काय पडू, पहिला धरा. ओ येणार इथला तिथला विचार करणार मला, तुला समजस का. नाही ऐकलं त्याने, शेवटी मी घेतला. मग पड पाय पड. टाईमच नव्हता, तो पाया पडायला लागला. काय हातू नका. सकाळी कोणी म्हणाल नको महाराज कीर्तन कुत्र बिनी होतो. त्यांची बी युनिटी होऊन गेली आता, त्यांची एकता झाली. एकता कीर्तन आपलं जर घरी गेला ना आपण, ते एक कुत्र बरोबर गाडीला भुकतं, पण ते इथं हुशार आहे. पॅन्ट शर्टवाला भुकत नाही आणि धोतरवाला दाराशिवाय राहत. कुत्र्याचा गुण धर्म आहे. ते कुत्र बरोबर गाडीवर भुकत. बरं ते एकच नाही भुकत, ते एक भुकलं का लपेल लुपेल 10-12 त्याला भावबन लगेच गोया होई जातं. तेच माहिती आपली भावबन की वायबार भोगाव नाही. त्याच माहिती कोणीतरी चोर घुसेल सेवा, ते लगेच अटक करतात. आणि आपलाच कॉलनीला माणूस दुसरा कॉलनीमा शेपाळली ना, आपलाच सांगते त्याची चुकी होती. चुकी असेल चिचाळली ना पहिले, तू त्यांना तपासते कर पहिले काय होतं काय नाही. आपल्यात एकता राहिली नाही, युनिटी राहिली, पण त्यांच्यात युनिटी जाऊ दे. भुकू दे बिचारा, चाला ना देते त्यासाठी. गडा कोरडा पडला की पडतात ते लगेच. त्यांचा काय गुणधर्म नाही त्यांचा. हो म्हणजे धरा माल पाय पडला म्हणतो, हो बापरे, जाऊ देत नव्हता. गोपाल महाराज आले बस स्टँडवर योगायोगाने, त्यांनी पाहिलं होते दृश्य. गोपाल महाराज मला म्हणे काय शुभम महाराज कधीपासून म्हणतात. नाही हो पराक्रम दुसरा आहे. नुसतं त्याच्या संगतीत माणूस उभा राहिला तरी माणसाला दुर्जनाच्या संगतीत गेल्यानंतर उद्धार नाही, बरबादीचे. लेखनाच्या संगी हिरा जो भंगला, कुसंगे नाळाला साधू जैसा. म्हणून संगतीने जीवन सुधारतं आणि संगतीने जीवन बिघाडतं. संतांनी संघ मागितला संतांचाच, कारण त्याच संतांच्या संगतीने जीवनाचा उद्धार आहे. हे हजारो उदाहरणं आमच्या डोळ्यापुढे आहेत. म्हणून नामदेवराय देवाला सांगतात, देवा चरणसेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. आणि या वरील मागण्या जर पूर्ण केल्या तर कितीही यातनेचा जन्म असेल तरी सुद्धा आमची हरिभक्ती चुकू देऊ नको. अभंगाचे तिसरे जन्म किती यातनेचा जन्म असेल तरी देवा आमची हरिभक्ती चुकू देऊ नको. मग ती भक्ती म्हणजे चरणसेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. तुझी अखंड भक्ती आमच्या हातून करू दे. आणि या सगळ्या वरील मागण्या जर तू आमच्या पूर्ण केल्या, 11 वाजले म्हणून जरी तू वरील मागण्या पूर्ण केल्या, या मागण्या पूर्ण केल्यानंतर देवा पुढे 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 आमचे पुन्हा पुन्हा येण्याची तयारी. अभंगाचं शेवटचं शब्द Yeah.
म्हणे कमळापती हेचे द्यावे पुढता पुढती वरील मागण्या दिल्या तर पुन्हा 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 इथे येण्याची आमची तयारी आहे. म्हणून हे देवा हेचे देवा पैमागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते अति परी न चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती याची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. यामध्ये शक्यता अवकाश अभंगाचं धावतं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला, चिंतन मांडला सदावा करत नाही. जे सद्गुरूने सुचवलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मायबाप या पवित्र पावन असणाऱ्या जळगाव शहरामध्ये आपल्या या मोहाडी रोडवर का मोहाडी रोडवर बोलू नका मावशी झाला कोणतं प्रतिष्ठान आहे आपलं? शिवसमर्थ प्रतिष्ठान. शिवसमर्थ प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित असले आपला भव्य दिव्य अखंड नाम संकीर्तन सप्ताह आणि संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा पण या ठिकाणी आयोजित केली. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आयोजकांनी हे कार्य सफल व्हावं याकरता प्रयत्न केले त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. भगवान परमात्मा त्यांना उदंड निरोगी आयुष्य देईल, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेल यात मात्र शंका नाही. धर्माचं कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे याकरता विशेष तरुणांनी जे प्रयत्न केलेत आपल्या या जळगाव सारख्या शहरामध्ये फार अवर्णनीय अगदी अखंड हृदयामध्ये राहील असं हे कार्य आपण या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्या प्रतिष्ठानाचे मी कोटी कोटी आभार व्यक्त करतो. आदरणीय गोपालजींचे कोटी कोटी आभार व्यक्त करतो ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं. सगळ्या गायक वादक गुणीजन मंडळींकरता एकदा टाळी वाजवा की त्यांनी गोड रंग या कीर्तनाकरता आणला. तुमच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं मोठं नाव आणि जळगाव धुळे नंदुरबार नाशिक आपल्या खानदेशचं वैभव भूषण आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज अर्थात आमचे सगळ्यांचे माऊली महाराज जळकेकर ते या ठिकाणी स्वतः कीर्तन श्रवण करण्याकरता आले. त्यांचे कोटी कोटी आभार व्यक्त करा. फार सुंदर वातावरण आहे. असंच अखंड परमार्थ टिकवा. गीता गोविंद गंगा गायणारी संत मायबाप 7 गोष्टीचं पालन करा. गीतेनुसार जीवन जगा. गोविंदवर प्रेम करा. गंगेत स्नान करा. गायीची सेवा करा. नारीची सेवा करा. संतांचा सन्मान करा. आई वडिलांची सेवा करा. धर्म टिकवा. धर्म वाढवा. भगव्या ध्वजाखाली एकत्रित यायला शिका. तुमच्या सगळ्यांच्या चरणांना कोटी कोटी वंदन करतो की तुम्ही धर्माचं एवढं मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. एवढा हा समाज या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्याकरता येतोय. परिवर्तन आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आज आपल्या धर्मातील लोक एकत्र नाहीत म्हणून परकीय आपल्यावर आक्रमण करतात. घरात असेल, गावात असेल, गल्लीत असेल, समाजात असेल, आपण एकत्र राहायला शिकलो तर कोणाची ताकद नाही कोण आपल्याला धक्का लावेल. एकट्या बोटाला कोणी चित करू शकतं पण मुठीला चित करण्याकरता धाडस असावं लागतं आणि आपल्या धर्माने एक हे तो सेप हे या युक्तीनं आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. परिस्थिती पाहतो आम्ही बांगलादेशची परिस्थिती पाहतो, इतर विविध देशांची आम्हाला स्वाभिमान वाटतो की आम्ही 140 कोटी लोक विविध धर्माचे जातीचे एकत्र या देशामध्ये नांदतो फक्त या देशाच्या संस्कृतीमुळे. आपण एकत्र नांदतो. एकत्र आलं पाहिजे. एकत्र आलं तर नक्कीच कोणाची ताकद नाही आपल्याला कोणी धक्का लावेल. पण सध्या एकत्र राहायला कोणी शिकत नाही. एकत्र राहण्यात जी मजा आहे ती विभक्त राहण्यात नाही. एकदा मी नाशिकला कीर्तन करून येत असताना मला भूक लागली आणि मी एका द्राक्षाच्या लॉरीपर्यंत गेलो. एक यवन मुस्लिम व्यक्ती द्राक्ष विकत होता. मी त्या द्राक्ष मला छान वाटले. त्या लॉरीपर्यंत पोहोचलो. विचारलं काका ही द्राक्षे तुम्ही कशी दिली? त्यानं घट उचलला आणि सांगितलं 100 रुपयाला पाव द्राक्ष आहे. बाजूलाही काही पडलेली द्राक्ष होती. घटातली द्राक्ष मी पाहिली. मी म्हटलं नको एवढे मागणे खायचे नाही. उपवाशी राहिलेलं परवडेल. जात असताना हुशार दुकानदार गिराईकला परत जाऊ देत नाही. म्हणे इकडं या तुमच्या लेवलचे द्राक्ष माझ्या लॉरीवर आहे. तुम्हाला हे 100 रुपये पाव जड होतात ना. बाजूला पडेल ढीग होता. 50 रुपयाला 3 किलो 4 किलो पट्टीन तिथला उचलेला जाऊ. बॅग मा भरा खिसामा भरा. आपल्या अडचण नाही घेऊन ना. मी विचार केला डोकं लावलं. एकच व्यापारी एक लॉरी द्राक्षाची एकच जात. यानं बाजूचे गटातले द्राक्ष उचलले. त्याची किंमत 100 रुपये पाव आहे. त्याच्याच लॉरीवरती बाजूला ढिगचा ढीग पडलेला आहे आणि 50 रुपयाला 3 किलो. त्यांना अजिबात किंमत देत नाही. असं का असेल? का असं का यांना किंमत देता यांना का नाही? म्हणे तुम्हाला त्याचा अनुभव नाही. त्यानं घट उचलला सांगितलं. म्हणे सांगा हे किती छान दिसतात. म्हटलं हो. म्हणे हे एकत्र राहतात, एकमेकांना सहाय्य करतात, एकमेकांच्या सुखदुःखात धावून येतात म्हणून हे एकत्र आहेत. यांना किंमत आहे. हे जोपर्यंत यांच्यात होते तोपर्यंत यांना किंमत होती. याच नामाने तुटे पडणार किंमत खलास.
धर्म असेल, समाज असेल, घर असेल, गाव असेल, तर एकत्र राहायला शिका. परमार्थात असेल, धर्मात असेल, आमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रतिष्ठानाच्या सगळ्या कार्यकर्त्यांकरता पुनश्च एकदा टाळी वाजवा की ज्यांनी हे उत्तम वातावरण. आदरणीय मयूर भाऊ ठाकरे आहेत का, ते उपस्थित आहेत का? आहेत. वा वा, फार गोड. त्याला म्हणतात नम्रता. आता कसं असतं, आपण कधी कधी फोटोत पाहतो, फोटो वेगळे असतात, प्रत्यक्षात वेगळा असतं. हा ना, कधी कधी आपण असं पाहतो. आता आपण पाहिलंच नाही तर ते आहेत का हा प्रश्न आपण करायला पाहिजे. मी एका जणाचं इतकं वर्णन केलं, इतकं वर्णन केलं, इतकं वर्णन केलं, कीर्तन झाल्यावर ते कार्यकर्ते म्हणे, बाबा 3 दिन होई गयात. तो भाऊ वाटे नाही राहत म्हणे. मग हा 3 दिन म्हणतो, मग मला तर सांगितलं गेलं वर्णन करा. नाही म्हणे, तुम्ही चौकशी करून घ्यायला पाहिजे होती. पण अर्थात तिथून येण्यापासून तर या व्यासपीठापर्यंत त्यांचाही स्वभाव मला इतका गोड वाटला की त्यांनी नम्रतेने कीर्तनकारांबद्दल असलेलं त्यांचं प्रेम, त्यांचा आदर. मी नक्कीच त्या मयूर भाऊंना कोटी कोटी सदिच्छा देईल की आपल्या हातून आपल्या सहकार्यांनी ही ज्ञानगंगा इथे अवतरून आणली. त्याबद्दल आपले पुनश्च आभार व्यक्त करतो. बोलता बोलता 7 दिवस तुमचे निघून गेले. दुपारी कथा असेल, हरिपाठ, काकडा, कीर्तन, एवढी गोड परंपरा तुम्ही टिकवली. त्याबद्दल आपले सगळ्यांचे कोटी कोटी आभार. ज्यांच्याकडे फराळाची व्यवस्था झाली, सारबेट्याचं ते निकम परिवार, त्यांच्याही करता एकदा टाळ्या वाजवून कोटी कोटी आभार व्यक्त करा. इथे आल्यानंतर महाराज मला आनंद वाटला. मी माझ्या मंदानेकरांचं नेहमी कौतुक करतो. गावाचं कौतुक आपण केलं पाहिजे. गाव आमच्याकरता फार मोठा स्वाभिमान आहे. माझं गाव 11,000 लोकसंख्येचं आहे. आताची लोकसंख्या 14,000 असेल. 14 ते 15,000 लोकसंख्येचं माझं गाव. माझ्या गावामध्ये 150हून अधिक तरुण मायबापांनी देशसेवेकरता पाठवले. हा माझ्या गावाचा गौरव आहे. हरिभक्त आहे, देशभक्त आहे. आणि गावाच्या माणसाचा गौरव कसा केला पाहिजे, आपल्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जी व्यक्ती घेऊन जात असेल, ती व्यक्ती जर इथे आली असेल तर तिला सरप्राईज देणं आपलं काम आहे. आमच्या मंदाण्याचे इथं आपल्या कॉलनीमध्ये वास्तव्य करतात जे स्थित आहेत, त्या आदरणीय परमश्री श्रद्धेचे पंडित बाबा पवार, त्यांनी दोघांनी इतकं सुंदर आमचं स्वागत केलं. तर आम्हाला एवढ्या लांबून आल्यानंतर जो थकवा होता, त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या कॉलनीने, त्यांच्या परिसरातील सगळ्या लोकांनी जी व्यवस्था केली, ती व्यवस्था पाहून वाटलं की नक्कीच हे कार्य तुमचं सफल झालेलं आहे. आणि इथं आल्यानंतर साधू संतांचा सन्मान आपण कसा करावा, ते या ठिकाणी केलेला त्यांचा आदर, मी नक्कीच त्यांचे कोटी कोटी आभार व्यक्त करतो. पंचक्रोशीतून, परिसरातून आलेली मंडळी, सगळ्यांच्या चरणांना कोटी कोटी वंदन करतो. सगळीच मंडळी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित झाली. आपले आभार. आदरणीय महाराजश्री सुद्धा ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही कोटी कोटी आभार व्यक्त करतो. आदरणीय गोपाल महाराज असतील, तुमच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. सुंदर सिस्टीम ज्यांनी लावली, आवाज तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवला. माझा आवाज बसलेला होता तरी मला बसलेला वाटला नाही. नाहीतर काही ठिकाणी माईक मध्ये आपण माणसाचा आवाज काढावा आणि आपल्याला बाईचा येतो, असेही आता सिस्टीम आहे. पण मानावं लागेल. अगदी खडतात आमचे दादू सौल, नाव दादू आहे. मी त्याही दिवशी बोललो फोपनगरीला, नाव दादू आहे पण वागणं मोठ्या लोकांसारखं. पण मला शंका अशी आहे, हे तरुणपणात नाव दादू आहे समजत, ते तर म्हणे माझं नाव दादू आहे म्हणे, असं आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे. दादूचा दादा, दादाचा दादू, म्हणजे दादूच आहे. मग परंपरेनं दादू नाव प्रसिद्ध झालं का नाही तुमच्यामुळे, फार गोड. पण तुम्ही वयस्कर वयणार आणि तुम्ही निमंत्रण दे नाही, मग असं म्हणणं पडी का दादू दल्लाला या नावातही तसं हे असतं. काहींचं नाव तरुण आहे, आता बालपणात बी तरुण, तरुणपणात बी तरुण आणि म्हातारपणात बी तरुण. पण खरंच दादू ते दादू. गोड सुंदर सिस्टीम. पुनश्च एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. ज्यांनी चित्रफित केला, हा कार्यक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचवला. आपणही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघी चॅनल करता आपण एकदा टाळी वाजवा, ज्यांनी हा कार्यक्रम पोहोचवला. श्रीमद भागवत कथाकार, त्यांच्या चरणात कोटी कोटी वंदन करतो. सगळे संस्थेचे विद्यार्थी, तुम्ही आलेले सगळे महाराज मंडळी, आपल्या चरणात कोटी कोटी वंदन. झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करतो. खानदेशातल्या मोठी बाबांच्या चरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझं दैवत, माझ्या आई आणि वडील यांच्या चरणी सेवा समर्पित. झालेली सेवा माझं दैवत, माझ्या आजी आणि आजोबा यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. झालेली सेवा माझं दैवत. जय श्री कृष्णभंजन देव सारंगपूर हनुमान दादाच्या चरणी झालेली सेवा समर्पित. झालेली सेवा आमच्या नंदनगरीचे महान संत बंजारा समाजात जन्माला आलेला साधू, ज्या साधूनं उभं आयुष्य जगाला राम शिकवला, त्या पूजने दगाजी बापूंच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर
जय हरी. बोला बोला सर्वांनी बोलायचंय जय हरी जय श्रीराम. आजचा आपला सप्ताहाचा जागराचा दिवस आजचे कीर्तनकार हरिभक्त परायण परमश्री परम आदरणीय शुभमजी महाराज मंदानेकर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार महाराजांनी वेळ काढून आमच्या यशवी समर्थ फाउंडेशन आयोजकांसाठी सुंदर अशी सेवा या ठिकाणी महाराजांनी दिली. महाराजांना आयोजकांच्या वतीने महाराजांचे आभार. असंच प्रेम आपण आयोजकांवर ठेवावी महाराजांना विनंती करतो. आणि आज आपल्या सप्ताहासाठी ज्यांनी विशेष उपस्थिती दिली आमचे सर्व कीर्तनकारांचं एक मार्गदर्शक ज्येष्ठ कीर्तनकार वारकरी संप्रदायाचं खानदेशाचं भूषण ज्ञानेश्वरजी महाराज जडकेकर पाटील अण्णासाहेब या ठिकाणी आले. अण्णांचे देखील आयोजकांच्या वतीने आभार. आयोजकांची या ठिकाणी रिक्वेस्ट आहे की 2 शब्द अण्णांनी या ठिकाणी आशीर्वाद पर बोलावं. बोलावं. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी, नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही, नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पूर्वी तुरपुरे कामी. आपल्या मोहाडी रोडला अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत असलेला हा पवित्र पावन ज्ञानयज्ञ सोहळा दुपारच्या सत्रामध्ये राजू महाराजांच्या मुखारबिंदातून अवीर गोड सरस परमपवित्रता प्रदान करणारी कथा आपण सगळेजण अवगाहन करवित आहात. आणि रात्रीच्या सत्रामध्ये आजची कीर्तन सेवा ज्यांचे श्रवण केले ते माझे गुरुबंधू आदरणीय शुभमजी महाराज यांच्या मुखारबिंदातून तिमिरातून तेजाकडे अंधकारातून प्रकाशाकडे रात्रीतून दिवसाकडे यहलोकातून परलोकाकडे ब्रह्मज्ञानातून प्रमाज्ञानाकडे नश्वरातून ईश्वराकडे प्रवास करून देणाऱ्या पवित्र पावन कथा कीर्तनाचा आपण सगळेजण शिवसमर्थ फाउंडेशन आणि खास करून आमच्या सर्वांचे लाडके मयूर भाऊच्या माध्यमातून आपल्याला हा लाभ खऱ्या अर्थाने प्राप्त होतोय. महाराजांनी आपल्याला गेल्या 2 तासापासून खूप चांगल्या पद्धतीने मंत्रमुग्ध केलंय. आपल्या सगळ्यांनी विनंती एकच करेल की जीवन जगताना तुम्ही आपण प्रत्येकाने जीवनाचे सूत्रावली ठरवा. चीनमध्ये एक लेखक होऊन गेला त्याचं नाव संजू. तो संजू म्हणजे चीनचा चाणक्य. त्याने असं सांगितलंय की हे शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. ज्यांचं वय 75 आहे त्यांना विचारा 50 कसे होते, जे आता 50 येते त्यांना विचारा 25 कसे होते. जोवरे चढणगा तोवरे म्हणते माझा. आपल्याकडे महिलांकडे कॅथेस्टिक आणि ब्युटिशियन लॉजिक आहे. सुंदर दिसण्याकरता त्या सजतात आणि सजत असताना गजरा लावतात. पैमडून निघाल्या पवना पाठे मागे ओस फुलं राहे देठे. गजरा जेव्हा डोक्यात मारतात तेव्हा तो किती तास असतो, किती दिवस? त्याला कालमापन नाही, त्याला कालपी आहे. गजऱ्याचा कालमापन 1 तास 2 तास 1 दिवस 2 दिवस असं नसतं. जोपर्यंत फुलामध्ये टवटवीतपणा आहे आणि जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत तो गजरा त्या महिलेच्या डोक्यात आहे. ज्या क्षणाला तिला समजलं ह्याचा टवटवीतपणा संपलाय, ह्याचा सुगंध संपलाय, तोच डोक्यातला फुलाचा गजरा पायाखाली येताना तिला त्याची भीती वाटत नाही आणि तिला त्याची काळजी वाटत नाही. तुमच्यात आणि माझ्यात जोपर्यंत तारुण्याचा टवटवीतपणा आहे आणि पैसे कमवण्याचा सुगंध आहे तोपर्यंतच घरातल्या लोकांच्या डोक्यात आपले विचार राहणार आहे. ज्या दिवशी टवटवीतपणा संपला फुल पायाखाली येतं. हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. शरीर कायमस्वरूपी कधीच कोणाला साथ देत नाही. 1, घरात कोट्यवधी रुपये असतील पण नेहमी कमवत नसाल तर शिल्लक पैसा आयुष्यभर पुरत नाही. 2, तुम्ही गरीब असाल तर या कॉलनीत तुमचा कोणीच विरोध करणार नाही. 3, तुमची प्रगती व्हायला लागली की तुमचे विरोधक वाढण्याची शक्यता आहे. 4, आणि वाढलेले विरोधक तुमच्या जवळचेच असतील. 5, फार काही जास्त लागत नाही. जीवनाचं सूत्र 3 पद्धतीने सांभाळा. श्रीमंतीचा गर्व करू नका, खूप लोक श्रीमंत आहे. सौंदर्याचा गर्व करू नका, खूप लोक सुंदर आहे. आणि बुद्धिमत्तेचा गर्व करू नका, खूप लोक हुशार आहे. रावणाची लंका सोन्याचीच होती, कृष्णाची द्वारका सोन्याचीच होती. एकाची जळाली, दुसऱ्याची बुडाली, 2.5-3 गुंठ्यात आपली कधी कळाली. ह्याचा विचार आपण प्रत्येकाने करावा. 2, सौंदर्याचा गर्व, खूप लोक सुंदर आहे. त्या नट्या ना नट्या हिरोईना रॅम्पवर चालतात तरी 1.5 कोटी घेतात. इथं 300 किलोमीटर घेऊन सुद्धा सांगावं लागेल लांबून आलोय. ही परिस्थिती आहे. विद्वत्तेचा गर्व करू नका. ज्याला सत्तेचा, संपत्तीचा, सौंदर्याचा गर्व झाला इतिहासात त्याचा दुर्योधन झाला. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, सौंदर्य तिन्ही होते तर 2 तास बसून तुकोबारांचं कीर्तन ऐकलं. इतिहासात त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. शेवटी माय रोल, माय लाईफ, माय ॲटिट्यूड. काय बनायचं आपण ठरवा. आपण मंदिरात जातो पण देवाला जाणून घेत नाही. महाराजांनी सांगितलं
की आपण कधीतरी देवाला प्रार्थना केली पाहिजे की तू आमच्याकडे पाहिलं पाहिजे. कथा ऐकतायत, कीर्तन ऐकताय, कथा कीर्तन ऐकताना मला वाटतं उद्या काल्याचा दिवस आहे. कधीतरी मंदिरात जाऊन देवाला प्रार्थना करा. एक, देवा तू मला भेटला पाहिजे. मी मनापासून जर एवढं तुझी भक्ती करतो तर तू मला भेटला पाहिजे. एक, पण तू मला भेटावा एवढं माझं पुण्य नाही म्हणून तू किमान स्वप्नात तरी आला पाहिजे. दोन, तू माझ्या स्वप्नात येणार नाही एवढंही माझं पुण्य नाही, पण आमच्या मयूर दादाने जो सप्ताह आयोजित केलाय, या फाउंडेशनने जो सप्ताह आयोजित केलाय, या सप्ताहात जेवढे लोक कीर्तन ऐकायला बसतात त्यांच्या सगळ्यात देव असतो एवढी भावना तरी माझी तयार होऊ दे. परमार्थाला शेवटी भावना महत्वाची असते. तुम्ही काय बोलता याला काही फार मोठं महत्व नाही. आपण मंदिरात जातो, देवाच्या पाया पडतो. किती तास, किती मिनिट, सेकंद, एक 4-5 सेकंद मंदिरात देवाच्या पाया पडतो. 6व्या सेकंदाला खाली वागतो, 7व्या-8व्या सेकंदाला हात जोडतो, 10व्या सेकंदाला उभे राहतो, हात जोडतो. आणि एक चुकी तुमच्या माझ्या हातून होते. देवाकडे पाहताना डोळे बंद होतात. कोणाला पाहायला आलो होतो? देवाला. डोळे काय केले? वाय का? कारण इथं सेन्स आहे आणि इथल्या सेन्समध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू सर्वागटी राम. इथला राम आम्हाला जागृती देतो. चांबड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत देव पाहिला इतका सुंदर आहे. चांबड्याच्या मूर्तीने दगडाच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत देव पाहिला इतका सुंदर आहे. आता चांबड्याचे डोळे बंद कर आणि मध्ये ज्ञानाचे डोळे उघड आणि तुझ्या हृदयातला आत्मा रामाला ओळखायचा प्रयत्न कर. माय सेल्फ नॉलेज ऑफ द सेल्फ, मी स्वतः कोण आहे ह्याचा परिचय होणं म्हणजेच खऱ्या अर्थाने असा सत्संग, अशा कार्यक्रमाचं नियोजन होणं. देव देश धर्म नीतिमत्ता टिकली पाहिजे याच्याकरता अशा कार्यक्रमाचं आपण नियोजन करतो आणि तेच नियोजन अतिशय व्यापक स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने मयूर भाऊंनी केलं. परवा ते कार्यालयात आले. कार्यालयात आमची एक बैठक होती. मला म्हटले माऊली आपण एक दिवस या. खरं म्हणजे मी त्यांना कालच शब्द दिला होता की कालच येतो, पण आमचंही गणित खेड्यातल्या लोकांचं असे 12 नवरे 1 नवरे अशी माझी परिस्थिती सध्या तरी झालेली आहे. माझं गणित असं झालंय महाराज, मी धड परमार्थातही राहिलेलो नाही आणि धड समाजकारणातही राहिलो नाही. त्याला एक म्हणतात की किसी का कुत्ता असं म्हणू नका. म्हणून सगळ्यांना सर्व काळ सर्व पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या कॉलनीत, आपल्या नगरात, आपल्या परिसरात जी लोक लग्नात एकत्र येणं शक्य नाही, जी लोक मरणात एकत्र येणं शक्य नाही, ती लोक अशा सप्ताहाच्या रूपाने जर एकत्र येत असतील आणि त्या लोकांना एकत्र आणायला जर ही तरुण पिढी कारणीभूत असेल तर अशा पोरांना आशीर्वाद द्यायला कायमस्वरूपी तुमच्या धजावलं पाहिजे. हे तुमच्या कॉलनीचं टुडे वाईज टुमॉरो फ्युचर, हे खरं उद्याचं भविष्य आहे आणि या भविष्याला तुम्ही जितक्या चांगल्या ताकदीने आशीर्वाद देणार तितक्या चांगल्या ताकदीने हे भविष्य खऱ्या अर्थाने तुमच्या कॉलनीतलं, तुमच्या परिसरातलं अध्यात्म टिकवण्याचा प्रयत्न करेल अशी मयूरच्या वतीने खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आमचा कार्यकर्ता पदाधिकारी याच्यापेक्षा जीवाभावाचा मित्र आहे आणि म्हणून 2 तासापर्यंत मी बसण्याचं धाडस केलं. नाहीतर माझी परिस्थिती काय, उद्या सकाळचं काय त्यांना माहिती आहे की काय काय परिस्थिती आहे. पण तरी आपल्या सगळ्यांपर्यंत येता आलं. आदरणीय मयूरजी महाराजांना, खऱ्या आपल्या शुभमजी महाराजांना ऐकायला भेटलं आणि महाराजांची गोड परिभाषा आपण सगळ्यांनी श्रवण केले की हे सगळे वारकरी संप्रदायाचं आमचं खरं वैभव आहे. कथा कीर्तन ऐकताना ना 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 1, ऐकताना माणूस हसला पाहिजे. 2, अंगावर काटे आले पाहिजे आणि 3, डोळ्यातून कधी कधी पाणी आलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी कथा कीर्तन ऐकताना तुम्ही हसायला लागले, कधी कधी अंगावर काटे यायला लागले आणि कधी कधी डोळ्यातून पाणी यायला लागलं, त्या दिवशी माझ्यावर विश्वास ठेवा. समजून चाला, तुम्ही कीर्तन ऐकत नाही, तुम्ही कथा ऐकत नाही. ती कथा आणि त्या कीर्तनातले अभंग आता तुमच्याशी बोलायला लागले. ही ताकद परमार्थाची आणि म्हणून त्या ताकदीपर्यंत आपण सगळ्यांनी प्रवास करा. शेवटी वाणी म्हणजे काय? परा पश्यते, मध्यमा आणि वैखरी. परा म्हणजे काय? परा म्हणजे लहरी. तुम्ही मला कॉल केला, मी तुम्हाला कॉल केला, तुम्ही डायल केला पण मला बेल आलेली नाही, त्याच्यामध्ये तो रेंज मध्ये फिरतोय, वर्ल्ड वेब वाईड मध्ये, त्याला म्हणतात लहरी. त्या लहरी तुम्ही मला कॉल केला हे समजण्याकरता स्पंदन आहे, त्याला म्हणतात कॉलर किंवा व्हायब्रेट. बरोबर? त्या स्पंदन जाणवलं, त्या स्पंदनाला हृदयामध्ये देव निर्माण करतो, तिला म्हणतात भावना आणि त्या भावनेनुसार तोंडातून शब्द बाहेर निघतात, तिला म्हणतात वैखरी. अशा 4ही वाणी जिथे नांदतात त्याला म्हणतात वारकऱ्याचा सप्ताह. आणि म्हणून सगळ्यांना सर्व काल सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद अण्णासाहेब. थांबा 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 मावशी 2 मिनिटं बघ. या ठिकाणी चेतन दादा बोलतील. पुढचा कार्यक्रम शिवसमर्थ फाउंडेशन आयोजित श्रीमद भागवत कथा व संगीत अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह
आजचे आलेले मान्यवर हबप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी जळगाव ग्रामीण यांचा शिवसमर्थ फाउंडेशन तर्फे व शिवसमर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष मयूरभाऊ ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. मयूरभाऊ यांनी स्टेजवर यायचे. या अण्णांनी आमच्या मयूरदादांच्या हस्ते छोटासा सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. पुढचा सत्कार या ठिकाणी शुभम महाराज, आजचे कीर्तनकार शुभमजी महाराज मंदानेकर यांचा सत्कार देखील या ठिकाणी मयूरदादांनी करायचा आहे. श्रीमंत श्री 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 छत्रपती साड्यांचा कडकडाट या ठिकाणी झाला पाहिजे. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. ऐका, ठीक सकाळी 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये सुंदरसं या ठिकाणी काल्याचं कीर्तन होईल. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल या शाखेचे उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. सर्व हिंदू परिषदेचे मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत, त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. उद्या सकाळी ठीक 7:30 ते 8 या वेळेमध्ये 11 कुंडी हवन यज्ञ या ठिकाणी होणार आहे. ज्यांना यज्ञासाठी बसायचं असेल त्यांनी आमच्या शिवसमर्थ फाउंडेशनशी संपर्क करायचा आहे. उद्याचे कीर्तनकार हरिभक्तपरायण परमश्री परमादरणीय गायन सम्राट संगीत अलंकार श्रीकांत महाराज खडकेकर यांचं सुश्राव्य काल्याचं कीर्तन होईल. तरी सर्व भाविकांनी काल्याच्या कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी सर्वांना जाहीर चुलीला आमंत्रण. Anak pura gila ni. Baik, kau tak